क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा। 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला। इस जगत सराय नैन मुसाफिर रहना 2 दिन का, मुसाफिर रहना 2 दिन का। क्यों वीरता करे गुमान मूर्ख इस धनी और जोगन का है। बंद मुट्ठी आया जग में खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा। 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला। तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोय। तुकोबाराय सांगू लागले बाबा, किती जर धावपळीचं जीवन असलं तर लोक पैशाच्या मागे लागले, सुखाच्या मागे लागले। कुठाय सुख? आज पंगत दिलो तुम्हाला सुख लागलं, तुमची वाह, त्यांच्याबद्दल सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा। त्यांच्या पंक्तीचा आस्वाद आम्ही सुद्धा घेतला बरं का। कष्टातून तुम्ही पंगत केला, किती जरी पैसा कमवलो तर त्याच्यामध्ये सुख नाही। जिथं अन्नदान आणि जिथं रक्तदान आहे तिथं सुखाची प्राप्ती आहे। महाराज म्हणू लागले तो सगळ्या लोकांना आज या देशामध्ये पळ पळ त्या लोकांना प्रत्येकाला आज काय हवाय? सुख हवाय। कुठं मिळते का उदगीरच्या मार्केटमध्ये? होय, तुमच्याकडे उदगीरला कुठं सुख आहे का? संसारातली प्रत्येक वस्तू आम्ही घरला आणतो। काल प्रदेश दीपोळीच्या आधी मी डी मार्ट मध्ये गेलो लातूरला। एका दोस्तानं म्हणला चला डी मार्ट मध्ये जाऊन माझ्या गाडी जाऊन बसून येऊ। मी डी मार्ट मध्ये गेलो, सगळं मार्केट पाहिलं आणि त्या काउंटरला महाराज 20,000 रुपये टाकले। 20,000 टाकले। त्यानं म्हणले महाराज काय घेतलात, काय पावती केलात? मी म्हणलं काही घेतलो नाही, घ्यायचं आहे। म्हणलं काय घ्यायचं आहे? तुझ्या डी मार्ट मध्ये सुख आहे का दे म्हणलं। संसारातली प्रत्येक वस्तू डी मार्ट मध्ये भेटू शकते पण सुख भेटत नाही। ते सुख भेटण्याचं कारण म्हणजे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे। लोक मेल्यावर बी समाधान नाहीत आणि जिवंतपणी बी समाधान नाही। काल प्रदेशी आमच्या गावाच्या बाजूला तहसीलदार मेला। कोण? तहसीलदार मेला। मग कीर्तन करून मला मातीला जाणं झालं नाही। महाराज दुधाला जाऊ म्हणलं, दुधाला गेलो आणि दुधाला जाऊन असं बाजूला बसल्यावर महाराज असं ही मरण माणसानं मरू नये का? कधी तर कीर्तनाला भजनाला यावं तवा मेल्यावर 3ऱ्या दिवशी कावळे सुद्धा कार्यावर येतात। तहसीलदार मेला आणि कावळेच येईना गेले, काय करावं? एकानं म्हणलं गायाना, गायला आणले महाराज आणि गाय सुद्धा घास शिवना गेली। आता काय करावं? म्हणलं तहसीलदार होताच तसला म्हणला, लय वक्त मरण मेला म्हणला, काय करायचं आहे? काय का करणं होईना म्हणला। गाय सुद्धा घास शिवना गेली, कावळे घास शिवना गेले। मी मनामध्ये विचार केलो, मी त्याच्या गाडीच्या जवळ गेलो आणि गाडीच्या जवळ जाऊन महाराज खिशातून 70 रुपये काढून गाडीवर ठेवलो। कावळेच कावळे आले का? त्यानं माझा 7 बारा काढला होता आणि त्याचे 70 रुपये मी द्यायचे राहिलो होतो। ती गाडीवर ठेवल्या ठेवल्या कावळेच कावळे आले। एवढं लोक काही विचित्र जीवन जगतात महाराज। अवघड झाल्या गोष्टी। मेल्यावर सुद्धा काही लोक समाधान नाहीत हो। महाराज जिवंतपणी समाधान राहत जावं, गाडीत काही घेऊन जायचं नाही तरी सुद्धा महाराज लोक इथं पोचतोर आम्हाला सोडायला तयार नाहीत। महाराज अशा गोष्टीमध्ये आमचं सुख नाही। हा कलियुग आहे मायबाप, लक्ष देऊ नाही का? हा कलियुग आहे। 4 युगापैकी सर्वश्रेष्ठ मानणारा म्हणजे कलियुग आहे। कारण या कलियुगातल्या माणसाला देव होता येतो, कलियुगातल्या माणसाला संत होता येतं, कलियुगातल्या माणसाला गुरु होता येतं आणि कलियुगातल्या माणसाला अनेक साधनं साधता येते। फक्त संतांचे विचार जर आम्ही मनामध्ये आणलो का? संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते। संतांच्या संगतीमध्ये आल्यावर माणूस घडतो का? जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा संतांची जगाच्या
जगाच्या टाळ्या वाजवा. असे जर का एक लोक जमले तर पट्ट 5 वाजे कोणा कीर्तन चाललं तर बी काय सगळ्याला मान्य आहे का? कारण असे लोक कमी भागातच बेकार भेटतात बरं का. काही काही गावातले अवघड. एका गावात कीर्तनाला गेलो हो, म्हणलं मागून उचला म्हणलं, 4 आजोबा होते त्यांनी मलाच उचलली. त्याला ऐकूच गेलं नाही ना. आता ऐकू येणार गेल्यावर काय करावं, त्यांनी मलाच उचलून आदोळे गादी. मी म्हणलं आप्पा इथं कीर्तनकार आहे पण गायक लोक कमी, तुम्हाला येतं का? येतं. त्यांना ऐकूच गेलं नाही. अवघड झाल्या त्या गोष्टी महाराज. कलाकार मिळणं, भजनकरी मिळवणं लय अवघड झाले. इंजिनियरच्या पुढे महाराज भजन गेले. इंजिनियरच्या पुढे तुम्हाला याच्या पुढे सांगू का, आपल्या भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जन भजन करणं त्याच्या सुरी का लवकर होल्यात. होय हो, भजन कीर्तन करणाऱ्या माऊली, भजन कीर्तन करणाऱ्या लोकांना एवढं तर कळाले की जगावं कसं, काय खावं, काय पिऊ नये, एवढं जर कळालं म्हणून लोक म्हणतात परमार्थ करते का नाही, चला सुरी. अवघड झाल्या त्या गोष्टी. कलियुग आहे. इंजिनियर खासदारच्या मागे लोक लागले नाहीत आणि याच्यातच आम्हाला सुख मिळायचं नाही. आज प्रत्येक लोकांना वाटलं नाही. आता तुम्हाला खोटं सांगत नाही, माझ्या नावावर 42 गुंठे जमीन आहे, म्हणजे 1 एकर 2 गुंठे. किती? आता ह्या गेलेल्या सालामध्ये माझ्या नावावर किती पैसे आले सांगू? किती पैसे आले सांगू? 42,000 रुपये आले. आणि 42,000 रुपये आले. काल मॅसेज आला, कुठले 1000 रुपये पडले की मॅसेज पडल्या पडल्या बायको 12 वाजताच उठली. म्हणजे मोबाईल कस काय वाजला बघते तर काय वरी 1100 रुपये पडले. म्हणजे कुठली पडली की बरं पडले, तरी सुद्धा एक मन म्हणलाय आजू येऊ द्या, फुकट येऊ द्या. 42,000 कसं आले? 25,000 रुपये कर्ज माफ झालं ना. तुमचं बी झालं इकडं झालं का? हा, 25,000 रुपये कर्ज माफ झालं. 5,000 रुपये इमा आला. 5,000 रुपये गोगल गाईचे पडले. 5,000 आजू इमा आला आणि 12,000 रुपये सरकारचे पडले. किती झाले? 40, 42, 60 झाले हो. तरी सुद्धा एक मन म्हणते येऊ द्या, याच्यामध्ये सुख नाही. माझे जगत गुरु तुकाराम महाराज लागले, पैशानं सुख मिळत नाही. आपुला तो एक एक देवाच्या पायी लीन गेल्याशिवाय तुम्हाला कसल्याच प्रकारचं सुख नाही. आणि हे सुख मिळवण्यासाठी जर आम्ही मृत्यू लोकांमध्ये धडपड केलो तर सुखच आमच्या सोबत येणार. आमच्या पैशाचा हिशोब होणार नाही, आमच्या प्रॉपर्टीचा हिशोब होणार नाही. आम्ही काय कमवलं आणि किती परमार्थ केला, पुण्य आमच्या सोबत, आमच्या डोक्यावर बसून आमच्या सोबत येणार आहे, तिथंच सांगणार आहे. म्हणून सज्जन मायबाप कीर्तनाला भजनाला यावं. आणि हेच कुठं तर का कलियुगातल्या लोकांना वाटलं रे, आज भावाभावात भांडणं चालू झाले, बहिणी बहिणीमध्ये भांडणं चालू झाले. सासा सुनाचं तर सांगू नका, हे जुनच कोण गेले. सकाळी सकाळी रोजच भांडणं राहते. आणि भांडणं कुणाला कळते? तुम्हा आम्हाला कळत नाही. आपण झोपीतच असतो. सकाळी सकाळी पाण्याच्या टाकीवर व्हॉट्सअपच्या आधी हिंचत झालं, माय फलानी अशी झाली म्हण, दुगीचं भांडणं लागलं म्हण, घर फुटलं म्हण, तिथं पाण्याच्या जागी झालं की पुन्हा व्हॉट्सअपवर पसरते. आवड झाली अगोदर व्हॉट्सअपवर कळत नाही, इकडं कळते. सासा सुनात भांडणं लागलेलं ही लय कुजबूज कुजबूज चालू झाली. मग इकडं आधी कळते ना पुन्हा आपणाला कळतंय. महाराज सासा सुनात भांडणं, भावा भावात भांडणं, आई वडिलात भांडणं. तर का ही काळ बदलून गेलाय. कशासाठी? आज प्रत्येकाला वाटते सगळं मला राहावं, सगळं मला राहावं. घडलेली घटना सांगतो. काल परवा लॉकडाऊनच्या अगोदर घडलेली घटना. नगर जिल्ह्यामध्ये एकाला 200 एकर जमीन, 2 भाऊ होते. 200 एकर जमीन, 2 भाऊ. एका भावाला शिक्षक होता आणि एक भाऊ शेतामध्ये काम करायचा.
शिक्षक भावाला 3-4 मुली आणि त्या शेतामध्ये काम करणाऱ्या भावाला एकच मुलगा, बरं का. आणि हळूहळू संसार थाटत 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 वाटलं. बघता बघता महाराज काळाचा घाला आला. काळाचा घाला आल्या महाराज शेतात काम करणाऱ्या भाऊला हार्ट अटॅकचा झटका आला आणि तो भाऊ मरण पावला. नियतीला मान्य नव्हतं, मरण पावला. आणि मरण पावल्याच्या नंतर महाराज त्याची अंत्यविधी झाली. आणि या शिक्षक भावाला वाटू लागलं 1 महिना झाला भाऊ मरून. 1 महिना झाल्यावर ह्याच्या मनामध्ये व्यसनेचं भूत घुसलं आणि वाटू लागलं आपला तर भाऊ गेलाय, आपणाला 200 एकर प्रॉपर्टी आहे, 1 करोड रुपयाचं बांधलेलं घर आहे. जर आपण आपल्या भावाच्या मुलाचा जर काटा काढला तर ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावानं होईल. सुख आपणाला मिळेल म्हणला. विचार केला. अनेक दिवस निघून गेले. दिवाळीचा दिवस होता. दिवाळीमध्ये सुट्ट्या घेऊन मायबाप घरी आला. आणि घरी असा गावात अखंड हरिनाम सप्ताह सुंदर महाराज मारुती रायाच्या समोर चालू होता. आणि मनामध्ये विचार केला. 1 दिवस हरिनाम सप्ताह, दुसरा तिसरा चौथ्या दिवशी काय केला, शेताकडे निघाला. आणि शेताकडे गाडी चालू करून जाणार तेवढ्यात त्याच्या 4ही मुली त्याच्या मागे लागल्या. म्हणल्या पप्पा आम्ही तुमच्या सोबत शेताकडे येणार आहोत. 4ही मुली त्याच्या पाठीमागे लागल्या. आणि त्याच्या भावाचा मुलगाही पाठीमागे लागला आणि म्हणू लागला काका मी तुमच्या सोबत शेताकडे येणार. त्याने मनामध्ये विचार केला. मुलीला सांगितला बाबा त्याचे वडील स्वर्गवासी झालेत, त्यांना देवाज्ञा झालेली आहे आणि त्यांचं लाड पुरवण्यासाठी कुणी नाही. तुम्ही 4घी जणी घरला जावा, मी या मुलाला घेऊन शेताकडे जातो. तेवढाच मनामध्ये विचार केला. मुलाला गाडीवर बसवला आणि मुलाला शेताकडे घेऊन गेला. 4 गडी नोकरीचे होते. गड्याला सांगितलं आज तुम्हाला लवकर सुट्टी, तुम्ही जाऊ शकता. 4ही गडी घरला गेले. दिवस असं मावळाला जाणार तेवढ्यात मावळला दिवस मावळणार तेवढ्यात दिवस मावळतीला गेल्या गेल्या ह्याने हात टाकली बाळ्यानं म्हणला काय काका आपल्या 90 फुटाच्या विहिरीमध्ये पाणी किती आले बघ रे, पाणी किती आले बघ. म्हणल्या बाळ्या विहिरीच्या जवळ गेला मायबाप. त्याच्या काकानं दोन्ही पाय धरले आणि बाळ्याला 90 फुटाच्या विहिरीमध्ये टाकून दिला. दिवस मावळला. दिवस मावळ्यात अंधार पडला. 90 फुटाच्या विहिरीमध्ये दिसन असं झालं. घरला निघून आला. गावामध्ये हरिपाठ चालू होता. हरिपाठ ऐकायला घरी गेला. आरडाओरडा चालू झाली. ती बारक्या लेकराची आई म्हणू लागली माझा एकुलता एक वंशाचा दिवा कुठं गेला, माझा नवरा तर गेलाच गेला, ज्याच्या आधारावर मी जगत होते तोही कुठे गेला. गली बोळानं आई ओरडू लागली. आईचं काळीज आहे. आई इकडं धडा पडू लागली. माझ्या बाळ्याला कोणी पाहिलं का, माझं छोटस लेकरू आहे, त्याला बोलता येत नाही, त्याला भूक लागली असेल, त्याचा दूध प्यायचा टाइम झालाय, माझ्या बाळ्याला कोणी पाहिलं का. आईचं काळीज बोलू लागलं. इकडं तिकडं सैराबाईरा. तेवढ्यात ती आला. शिक्षकन म्हणू लागला काय झाले, माझा बाळ्या दिसना गेलाय हो, कुठं गेला हो, मला दिसत झालंय. आणि हेच म्हणतंय आपण बाळ्याला सकाळी बघू, आता अंधार आहे, गावामध्ये कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, आपण गर्दा करू नये का, आपण सकाळी बाळ्याला पाहू. रात्रभर आई झोपले नाही. आरडाओरडा करत आई रात्रभर रडू लागली. आणि हे संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम संपला आणि हे महाराज आपल्या बेडरूम मध्ये गेला आणि झोपला. आता मला सांगा माणसानं कीर्तनाला येऊन साधा बूट चुरून येऊ द्या, अंगाला घाम फुटते. कीर्तनाला जर माणूस आला आणि दुसऱ्याचा जर बूट चुरून येत तर अंगाला घाम फुटते. मग हे तर पाप केलता ना. अंगाला घाम सुटला, फॅन लावला, एसी लावला, तरी सुद्धा अंगाचा घाम जायना गेला. रात्रभर झोपला नाही. सकाळी 4 वाजले आणि कोंबड्यानं बाग दिली ना. देतात का तुमच्याकडे? आमच्याकडे नाही बाबा. आता कोंबड्यावाला एवढंच वाटलं रे, बाग दिलं की कापल्यात म्हणल्यात. आता मोबाईल मध्येच कोंबड्या अडवल्यात. सकाळी आता मोबाईलच काम करलाय. पहिल्याचा काळ आहे बाबा. तुमच्या काळामध्ये घडी होती का? कशाच्या इशाऱ्यावर? आणि अजून चांदणी. वा वा वा. ह्याच्या इशाऱ्यावर पहिल्याचे लोक उठायचे आणि आता मोबाईल मध्ये कुकू चालू झालं. 4 वाजले उठला. गावामध्ये हनुमंतरायाच्या समोर काकडा भजन चालू होतं. काकडा भजन ऐकू आल्या उठला आणि म्हणला गाव उठण्याच्या अगोदर, घरचे उठण्याच्या अगोदर त्या बाळ्याला विहिरीतून काढावं आणि गार करून पुरावं, कुणालाच पत्ता लागणार नाही. 4 वाजता महाराज 4:30 वाजले. देवाच्या मंदिरामध्ये आला आणि देवाला नतमस्तक झाला. हनुमंतराया लय महाराज देव सत्याचा आहे. म्हणला लय चांगलं काम करून आलायस का रे, माझं दर्शन घेऊन चालाय, चल म्हणलं तुझ्या मागीच येतो. लक्ष देऊ नाही का सुख कशानं मिळते. म्हणून महाराज हनुमंतरायाचं दर्शन घेतला
त्याच्या बाजूला विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि त्याच्या बाजूला महादेवाचं दर्शन घेतला आणि निघाला तिन्ही देवाचं दर्शन घेऊन. चांदणी निघाली, जसं जसं चांदणी होईल तसं शेताकडे गेला. नौकरीची गडी येण्याच्या अगोदर बाळ्याला काढावं, बाळ्याचा माती करून टाकावं. गेला महाराज, फटर फटर झालं. दिवसानं किरण, पहिलं किरण टाकले. हळू 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 दिवस वरी आला आणि दिवस मान असं किरण टाकल्या टाकल्या म्हणला आता चला बाळ्याची हालत काय झाली आहे बघा. बाळ्याच्या जवळ आला, विहिरीत पाहिला. असा दिवस कासराभर वरी आलता. सकाळचे 7 वाजले होते आणि बघावं तेवढ्यात खालून बाळ्यानं हाक दिली. म्हणले काका 90 फुटाच्या विहिरीमध्ये मला कसं काय ठेवला, मला भूक लागली आहे, मला माझ्या आईकडे जायचंय. काका मला वरी घ्या, मला भ्या वाटतंय. या काकाने विचार केला होता पाण्यात बुडून मरून जाईल. पण आदल्या दिवशी महाराज लाईट दिवसभर होती, त्या नौकरीच्या गाड्याने सगळंच पाणी उपसून टाकले होते. एवढंच पाणी त्या विहिरीमध्ये होतं बघा. जिसका कोई नव्हता उसका भगवान होता है. देव तारी त्याला कोण मारे मायबाप. ज्याच्या महाग देव आहे त्याला कोणी काही करू शकत नाही. त्यासाठी माणसानं कर्म चांगले करावे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. कवी करता खूप सुंदर सांगले. तनिक सुखासाठी आपुला कुणी होते जीवन भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले जगी जीवन करण्या नष्ट. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी आहे जग हे नटेश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जे कर्म करताल ते तुम्हाला देव देणार म्हणजे देवणार बरं का. किती जरी महागी बसून झोपा टोका टोका झोपू द्या झोपू द्या झोपू द्या. माझे डोळे लय फास्ट आहेत बरं का. कीर्तनामध्ये माऊली माझ्या CCTVच आहे. किती बी झोपा पण मी माझ्या कीर्तनात सांगतो नेहमी बरं का. कुठंही कीर्तन राहू द्या, माझ्या कीर्तनात जन जन झोपलंय ना त्याला दुसरा जन्म टिवटिवीचा मिळतो. कशाचा? टिवटिवीचा. आणि जर टिवटिवीचा मिळणार गेल तर हे गावात फिरतात बघा आपले का हे कधी झोपत नाहीत. लक्ष देऊ नाही का तुम्ही. कारण या दोघालाच यम दिसतो. गावात आलेला यम टिवटिवीला आणि कुत्र्याला अगोदर दिसतो. म्हणून कुत्र्याला आणि टिवटिवीला झोप नाही. कुत्र कधी तर झोपते तर टिवटिवी कधी झोपत नाही. आता आम्ही कीर्तन होऊन जाऊ द्या. आलो का महाराज म्हणते मला बोलते टिवटिवी. बरं कधी झोपलेलं बघितलं का टिवटिवी? कुण्या झाडावर बसलेलं बघितलं का कधी बी? आणि तुम्हाला एक सांगतो संध्याकाळी टिवटिवी आरडली समजायचं तिला यम दिसला आणि त्याच्या बाजूने यम जावलेला दिसला म्हणून समजायचं. आणि जास्त कुत्रे रडलाले की त्यांना बी यम दिसला बरं का. लक्ष देऊ नाही का म्हणून जन जन कीर्तनात झोपलंय. मी म्हणत नाही, शास्त्र सांगतंय जन कीर्तनात झोपले त्याला दुसरा जन्म टिवटिवीचा. टिप टिप. आणि तुम्ही विचार करा टिवटिवीला बघितलं की विचार करायचा माय कुठ तर कीर्तनात झोपली होतीस म्हणून एवढा आरडत थेंडायची. सज्जन माय बाप कर्म चांगले करा. संतांनी कर्म चांगले केले म्हणून आज संताचं नाव आम्ही कलियुगामध्ये घेतो. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तो संताचं नाव घेतो. मग संताच्या जीवनाचा विचार केला. संतांनी कर्म चांगले केले. बाळ्यानं खालून हाक टाकला काका मला वरी घ्या. तेवढ्यात विचार केला आता जर आपण बाळ्याला वरी घेतलो तर बाळ्या सर्व प्रकार गाववाल्याला सांगल, आपणाला फाशी होईल, आपणाला जेलमध्ये जावं लागल म्हणला. विचार केला मायबाप. आता म्हणला अजून सुद्धा बाळ्याला सोडायचं नाही. मुठरीच्या घरामध्ये उतरायचं आणि तिथे एक दगड असते बघा. ते दगड उचलून बाळ्याच्या डोक्यात टाकायचा आणि बाळ्याचा काटा काढायचा. परंतु ह्यानं किती देवाचं दर्शन घेतला होता? 3 देवामधून भगवान शंकराला वाटलं अरे एका छोट्याशा जीवाचा तू प्राण घेतायस ना,
असं दगड उचलून त्या बाळ्याच्या डोक्यात टाकणार तेवढ्यात कुठून भगवान शंकर त्या धोंड्याच्या खाली बसले होते मायानो. कडकड 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 पाची बोट धरले, जाग्यावर मरण पावला. जाग्यावर म्हणून पावला. बातमी पसरली, गाव पळत आलं आणि गाव पळत आलेल्या भक्त तर काय त्या बाळ्यानं सर्व प्रकार काकाचा गावकऱ्यांना सांगितला. आज सुखाच्या प्राप्तीसाठी 200 एकर जमीन माझ्या नावावर व्हावी म्हणून त्या बाळ्याचा काटा काढायला गेला. कुणाचा काटा निघाला? म्हणून महाराज कर्म चांगले करा. आणि मला सांगा, त्याच्या 4 मुली होत्या, वंश कुणाचा बुडाला? त्याचा बुडाला. आणि ती 200 एकर जमीन कुणाच्या नावानं झाली? मग तसं अगोदर शेजारींचं चांगलं होऊ दे म्हणा, तवा देव आपलं चांगलं करते बर का. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो. हे मायबाप, सुखाची प्राप्ती करून घ्यायचा असेल तर देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. का हे सगळं कसं आहे हो? अभंगाचं दुसरं चरण. ये रते माईक दुःखाची जनता, ये रते माईक दुःखाची जनती, रते माईक दुःखाची जनती, रते माईक दुःखाची जनती. ओ ये रते दुःखाची जनती, ये रते माईक दुःखाची जनती. हाय ये रते माईक दुःखाची जनती, ये रते माईक दुःखाची जनती. नाही आधी आधी अवसान, नाही आधी आधी अवसान, ये रते माईक दुःखाची जनती, ये रते माईक दुःखाची जनती. नाही आधी आधी अवसान, नाही आधी आधी अवसान, ये रते माईक दुःखाची जनती, ये रते माईक दुःखाची येरती माईक दुःखाची गणती, नाही आधी अंती अवसान. हे सगळं माईक आहे, दुःखाचं आहे सगळं, सुखाचं काहीच नाहीये बरं का. म्हणून पैसा अडका कमवण्याच्या जास्त नादी लागू नका बरं का. किती जरी चांगली बिल्डिंग बांधलो, किती जरी प्रॉपर्टी कमवलो, तर तुमच्याकडे काही येते का गाडीत वगैरे काही मसनावर काही? आमच्याकडे तरी येणार. तुमच्याकडे काही येत असलं तर सांगा. अजिबात काही येणार नाही. मी बारामतीकडे कीर्तनाला गेलो, सप्ताह होता मोठा बालाजी अण्णा. सप्ताह असल्यास महाराज एकानं मला कीर्तनाला बोलवलं आणि मला म्हणला, महाराज काही काही लोकांना जरा मोठेपणा सांगायचा छंदच असतो बरं का. माझं 2 करोड रुपयाचं घर आहे म्हणला, प्रत्येक कीर्तनकार माझ्या घरी येत आहे म्हणला, तुम्ही बी या म्हणला. तर 2 करोड रुपयाचं घर कसलं असेल मौली? विचार पडला मनात. आणि तेच सांगता सांगता म्हणला 50 लाख रुपयाचं नुसतं बाथरूम आहे म्हणला. ठीक आहे बाबा, कसं का असणार. मग कीर्तनाला निघालो आणि कीर्तनाला गाडी घेऊन गेलो, जरा लांब आहे म्हणून गाडी घेऊन गेलो. घराच्या बाहेर थांबलो, 1 घंटा घराच्या बाहेरच थांबलो. असा आप तुम्ही आल्या आल्या माझा पाहुणचार केला तसं त्यांनी यायला नाही बाहेर. आमच्या अण्णा दोघं तिघं पळत आली, महाराज आले महाराज आले म्हणून. अवघड झाल्या त्या गोष्टी. ही काही काही लोक महाराज म्हणून देखील बरं काही तयार नाही. एका गावात कीर्तन केलं माऊली, सकाळी सकाळी उदगीरला गाड्या, देगलूरला गाड्या म्हणून एका गावात चौकात येऊन थांबलो. एक आलं आळाज देत आणि मी बॅग घेऊन थांबलो होतो ना. आता बॅग घेऊन आपले कीर्तनाचे कपडे वगैरे घेऊन बॅग घेऊन आलो.
आणि चौकात थांबल्या एक जण आळूस दिला आणि म्हणला जय हरी. मी म्हणलं जय हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला म्हणला आमच्या शेताकडं. मी म्हणलं काय झाले. आमच्या म्हशीची शिंग वाढल्यात म्हणला. काढायची म्हणला. मी म्हणलं असं कसं. नाही म्हणला ती बॅग दिसून आली आहे. आज गुरुवार आहे, कारण गुरुवारी आमच्या गावात म्हशीचे शिंग काढणारेच येतात. लोक अवघड झाले हो. मी म्हणलं तुला म्हशीची शिंग काढणारेच नाही तर नाही महाराज. मग तुम्ही मग एक आला जवळ आमच्या आप्पा सरकार म्हणला ती रात्री कीर्तन केलेली महाराज आहेत काही बोलायचं कळते का. मग म्हणला पाय आधारला. महाराज माझी चूक झाली म्हणला. गोष्टी अवघड झाल्या आता माय बाप. कीर्तनाला गेलो 1 घंटा त्याच्या घराच्या बाहेर थांबलो आणि त्याला म्हणला महाराज आताच तुम्ही इथं आलो होतात गंडी पाटीला, मग कस काय येणार. मग तुम्ही जसं फोन लावलं तसं लावला. मी म्हणलं तुमच्या घराच्या खाली 1 घंटा झाला थांबला. मग या की म्हणला वरी. नाही तुम्ही अगोदर खाली या. 3ऱ्या मजल्यावरती बसलो मला म्हणलं या की महाराज. नाही म्हणलं तू अगोदर खाली या. आणि खाली या म्हणल्यावर महाराज खाली आलं. म्हणलं महाराज वरी कस काय येणार गेला. म्हणलं 2 करोड रुपयाचं घर बांधलायस आणि त्या घरावर नाव लिवलंय कुत्र्यापासून सावधान. आता महाराज लोक कसं जाऊ. कुत्र जर चावलं तर 1 महिना घरी बसावं लागलं. आता लोक तुम्ही चांगलं चांगलं खाऊ घालताव सगळंच बंद होईल ना. मी म्हणलं 1 कीर्तनच गेलं तर गेलं. म्हणलं आम्ही तुझ्या घरात येणार नाही. घर 2 करोड रुपयाचं बांधलाय आणि त्या घरावर नाव लिहिलंय कुत्र्यापासून सावधान. चावलं कुत्र कुठलं अमेरिकेचं असलं तर ती भोक म्हणे अंगावर पडतं. मी म्हणलं आम्ही नाही. म्हणला महाराज त्या पेंटरच नाव टाकले. म्हणला अगोदर ते नाव मोड. मग नाव टाकला आणि नाव मोडला. काय टाकू म्हणला. मी म्हणलं संताची कृपा, देवाची कृपा, गुरुची कृपा असं टाक म्हणल्या टाकला गुरुची कृपा. सुंदर घर बांधलेलं होतं माय बाप. संध्याकाळी कीर्तन झालं. महाराज सकाळी उठून आम्ही आमच्या गावाला निघून गेलो. काही दिवसांना त्या गावाच्या बाजूला कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यावर कानावर बातमी पडली ज्यांनी तुम्हाला कीर्तनाला बोलवलं होतं आणि त्याचं 2 करोड रुपयाचं घर होतं महाराज, तो माणूस आपल्यातून गेला म्हणल्या कानावर बातमी म्हणली जवळ आहे कीर्तन पुन्हा गावाच्या जवळ आहे. अंत्यविधीला जावं आणि मग गावाकडे जाऊन विचार केलो. अंत्यविधीला गेलो. मायबाप जिवंतपणी 2 करोड रुपयाचं घर बांधला होता. परंतु सज्जन मायबाप 2 करोड रुपयाचं जरी घर बांधलो तुम्ही मेल्यावर तुम्हाला आंघोळ कुठं घालतात. रस्त्यावर. कळले ना. मग 2 करोडचं घर कशाला बांधला. महाराज 2 करोड रुपयाचं जरी घर बांधलं तर तुम्हाला आंघोळ रस्त्यामध्ये घालतात. मग कशाला एवढा तास कशासाठी कुणासाठी. महाराज याच्यानं सुख मिळत नाही. तेने विन जीवा सुख नो हे. किती जरी आम्ही 8 तास केला तर देव मिळवायचं झालं तर आपला एकच देव करून घ्या. दुसऱ्या देवाला बंधू नका. एकच कोणताही देव करून घ्या. आता काही लोक 5:30 वाजता उठून 1 लोटा जल जीवन का हल. चालू का तुमच्याकडे. सांगा 5:30 वाजता उठलेली लोक महादेवाच्या मंदिराला हुडकून काढले. शंकराची भक्ती करत असताना तुम्हाला एक सांगू का माय. आता तुम्हाला एक बोलू का. राग येऊ देऊ नका. मी तुमच्या भावासारखा समजा. लांबून आला बरं का बालाजी अण्णा. आता एवढ्या महिला कीर्तनाला आल्यात. एक जण तर नवऱ्याच्या पाया पडून आला का. कसं आहे अजिबात नाही. ही संस्कृती बुडाली. मग भगवान शंकराला दर्शन घेऊन फायदा नाही. अगोदर आपल्या शंकराचं दर्शन घ्या मग मंदिरामध्ये जावा. तर तुम्हाला देव सुद्धा पावतो का. अहो जगाचा मालक भगवान शंकर रामाची भजन करत करत पार्वती मातेच्या पाया पडत होता. आणि पार्वती माता भगवान शंकराच्या पाया पडल्याशिवाय चहा सुद्धा पेत नव्हती. आणि आताच्या शंकर ड्युटीला गेले की ही भजी करून खावल्यात. भजी शंकराला की चुटपुट. शंकराला कुठं जर कढईला जरा दिसलं काय आज खमंग वास येतोय स्वयंपाक रूम मधून. काय नाही बाळ्या रडत होता त्याला बेसन करून दिले. हो का लय चोरी चालू झाली. डुप्लिकेट झालं सगळं डुप्लिकेट. व्हॉट्सअप आलं. व्हॉट्सअप येऊन सगळं बिघडावून टाकलं महाराज. मोबाईल तर वाट लावून टाकलं. एक जण मोबाईल बघत दुसऱ्याच्या घरात शिरल्यावर तिने बी मोबाईल मध्ये हिनं म्हणला पाणी आण. तिनं म्हणली आपल्याच मालक आले म्हणून पाणी दिली. ते पाणी पेलं वरी बघितलं तर म्हणलं हे वेगळंच घातलंय. अरे बापरे म्हणला उठून पळून गेलं. मग तिचा खरा नवरा आला आणि त्यानं म्हणला पाणी दे. नवऱ्याला म्हणते तुला लाज वाटते का आताच दिली की. अरे कडे म्हणलं आपलीच काहीतरी गलती झाली असेल म्हणलं. ही गपची बसलं.
मग ते दुसऱ्या गेलं त्याच्या घरात आणि म्हणलं आज लई अवघड होतं म्हणलं, मार खायची वेळ होती म्हणला, मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्याच घरात शिरलो. एवढी येडे झाल्या तो लोक, काहीच कळणार लोकांना. येड्या बाबळी खाली बसायचं, फोटो काढायचं आणि टाकायचं व्हॉट्सअपवर. सुरिक्या झालेल्या बिघडून गेल्या आणि मोडून गेल्या ह्या मोबाईल. एकानं बायकोला म्हणला मला भूक लागली म्हणला, भूक लागली म्हणला, महाराज जेवायला वाढ म्हणला. जेवायला स्वयंपाक नाही, थोडं खा म्हणली. स्वयंपाक केली महाराज, स्वयंपाक करून जेवायला बसणार तेवढ्यात लाईट गेली. लाईट गेल्यावर हे जेवण करीत करीत म्हणतोय बायकोला तुला लाज वाटते का? बायको म्हणते काय झालं? भाजीमध्ये मीठ नाही, मिरचू नाही, असली भाजी करायची राहते का? महिन्याला 15,000 रुपयाचं राशन पूर्ण, असली का भाजी केलीस? बायको म्हणली कधीच नाव ठेवत नाही भाड्या, आणि आज कसा नाव ठेवला बघते म्हणजे मोबाईलचा टार्च लावली, म्हणजे मोबाईलची बॅटरी लावली बघतोय. हे काय करायला मोबाईल मध्ये बघत बघत तांब्यात बुडवून जेवला. आणि बायकोला म्हणते भाजी का असली केलीस? एवढे बिघडले लोक. आता लातूरला एक येड्याचा दवाखाना आला आणि मी काल परवा दिवशी गेलो सुद्धा, म्हणलं डॉक्टर साहेब तुम्ही कशाचे? जे जे व्हॉट्सअप बघतात त्याचा दवाखाना लातूरला आलाय, कुणी जर बिघडलं तर मला कॉल करा, मी तुम्हाला घेऊन जातो. विठाला माय बाप, याच्यानं आम्हाला सुख मिळत नाही बरं का. सुख मिळवायचं झालं तर त्या देवाला आपलं करावं लागतं, सकाळी लवकर उठावं लागतं. आता तुम्हाला एक सांगू का, रावण 5 वर्षाचा होता. कोण बघितला का रावणाला? कोण कोण बघितले? आता मला सांगा, रावण पापी होता म्हणतात, रावण राक्षस होता म्हणतात, कारण या गादीवरून आपण पवित्र नारदाच्या गादीवरून रावणाचा आजू नाव घेतो का? रावण पापी नव्हता, रावण राक्षस नव्हता. राक्षस होता, रावण पापी नव्हता, कारण रावण सर्वश्रेष्ठ महान शिवभक्त होता. रावण जाऊन अनेक वर्ष झाली तरी सुद्धा आपण गादीवर घेतो का? रावण श्रेष्ठ होता. कसा होता? आणि भगवान शंकराची भक्ती कशी केला तुम्हाला सांगतो. एकच देव देहाला करून घेतला, आपुला तो एक. रावणानं एक देव करून घेतला. वयाच्या 5व्या वर्षी जसा हा मुलगा कीर्तनाला आला ना, तसं रावण 5 वर्षाचा होता. रावणाची आई रोज भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं, पाणी घालायचं, भगवान शंकराची मनोभावे पूजा करायचं. रावणानं विचारलं आई तू रोज 5:30 वाजता उठून कुठं जाते? तेव्हा रावणाच्या आईनं सांगितले मी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाते, भगवान शंकराची भक्ती केल्यावर सुख समाधान. बर का, कुण्याही एका देवाची भक्ती करा म्हणले महाराज तुकोबार आहे. मी रोज मंदिरामध्ये जाते आपल्या घरामध्ये सुख लागावं म्हणून. रावणानं विचार केला आई तू भगवान शंकराची भक्ती करतेस ना, मी बी उद्यापासून तुझ्या सोबत येतो बर का भक्ती करण्यासाठी. ठीक आहे म्हणली बाळा तू लहान आहेस रे, कारण तुम्हाला एक सांगतो, जोपर्यंत आपला मुलगा 5 ते 8 वर्षाचा आहे तोपर्यंत घडवायला शिका. 8 वर्षाच्या पुढे मुलगा गेला की तुमच्या हाती लागणार नाही बघा. एकदा मोबाईल मध्ये रमला की मोबाईल मध्येच गेला. माझा थोडा राग येऊ द्या, कारण मोबाईल आज एवढी विचित्र गोष्ट झाली बघा. वय वर्ष 8 त्याला शिकवा हरिपाठ, नाहीतर म्हातारपणी लावल तुमची वाट. हरिपाठ शिकवा. म्हणून सज्जन माय बाप, रावण 5 वर्षाचा आई सोबत रोज 5:30 वाजता भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं, पाणी आणून द्यायचं, फूल आणून द्यायचं. रावणाची आई भगवान शंकराला रोज 1000 बेलकमळ व्हायची. बेलकमळ वाहता वाहता अनेक वर्ष निघून गेले, परंतु देव सुद्धा आपली कसोटी पाहतो, देव आपली परीक्षा बघतो. एक दिवस बागेमधले फूल संपलं आणि एकच फूल संपलं. रावणानं 999 फूल आईला आणून दिले. रावणाच्या आईनं महाराज फूल वाहिलं आणि एक फूल कमी पडलं. रावणाच्या आईनं सांगितले बाळा तू रोज 1000 फूल आणत होतास, आज एक फूल कमी पडलं, काय करायचं? नाही कळलो तर इतकी दिवस केलेली भक्ती महाराज वेस्ट जाईल, काही कामाचं नाही म्हणला. आणि रावणानं विचार केला आई फूल कमी पडले, बागेमध्ये फूल नाहीत ना, आपल्या शरीरामध्ये अशी 1-2 फुलं आहेत, ते सुद्धा आपण देवाला अर्पण करतो. एक म्हणजे नेत्रकमळ म्हणजे डोळे, आणि दुसरं म्हणला शिरकमळ. हे 2 आपण त्या देवाला अर्पण करतो म्हणला. भगवान शंकराच्या मंदिरामधलं त्रिशूळ उचलला, शिरकट केला आणि भगवान शंकरावर वाहिला. किती शिर आली रावणाला? किती शिर आली? 10. बघा, एक शिरदान केला तर 10 शिर आले. आणि आम्ही जर भगवान शंकराचा अभिषेक करायचा ठरवला, 108 बेल जर व्हायचं ठरवलं, एक बेलाचं काम 5 जर कमी पडलं तर अभिषेक करणाऱ्याला म्हणतो भागवा भागवा. आणि भागवणार भागत नाही म्हणलं की त्यानं किती घेताव घ्या खालून टेबलाच्या. 500 रुपये दिले किती जाते निघून.
108 बेलामध्ये जर एक बेल कमी पडलं तर आमची भक्ती कशी आहे महाराज, आमच्या रावणाची भक्ती कशी आहे बघा. रावणानं शीर कमळ व्हायला त्याच भगवान शंकराचा आशीर्वाद एवढा मिळाला. मायबाप तो भोळा देव आहे, पावला तर पावला नसता गावला. याच्या पुढे जाऊन सांगतो महिला मंडळ, जर तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेलो हो, बऱ्याच आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये जातो, हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जातो, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जातो. बरं ह्या महिन्याला एवढंच कळणार की देवाची पूजा कसं करावं. एका गावात कीर्तनाला गेलो, विठ्ठलाच्या मंदिर होतं आणि त्या विठ्ठलाच्या मंदिराला खालून लोकांनी साखर चारली. तर विठ्ठलाचं तोंडच मुंग्याने घेऊन गेल्या. तुम्हाला जर साखर चारायची झाली तरी तर सप्त्यामध्ये चारा. होय मग देव साखर खाते का? हनुमंतराया साखर, हनुमंतराया जर साखर खायला चालू केलं तर लातूर जिल्हा सोडा, महाराष्ट्रातले साखर कारखाने पुरायचे नाही, एवढी साखर खाते देव मायबाप. आणि याच्यासाठी आपण सुखाची प्राप्ती करू नये म्हणून महाराज म्हणू लागले, तेने विन जीवा सुख नोहे एरते माई के, दुःखाची गणती नाही आदी अंती अवसान. सुख मिळवण्यासाठी देवाच्या मंदिरामध्ये यावं, सुख मिळवण्यासाठी इथे यावं. एकानं म्हणला महाराज बायकोला, रोज कीर्तनाला चाललीस तुला काय देत्या तिथले लोक म्हणला. बायकोला बायकोनं म्हणली पैसे मिळावं म्हणून कीर्तनाला जावं लागते का? हे म्हणलं कुठं असलं ना ते का म्हणला किरकिर, देवाला मान्य करणार नव्हता. बायकोला म्हणला का कीर्तनाला जातीस की काय, तुला का गोड वाटते की जाय म्हणला, माझी नोकरी करून मला डोक्याला किरकिर झाल्या म्हणल्या गावात. बघता बघता सप्त्यातला 6वा दिवस आला आणि 6वा दिवस आला आणि तिची बायको सप्त्यात जात असताना पायऱ्या चढत असताना पडली. 6व्या दिवशी पडली आणि तिचे दोन्ही बी गुडघे मोडले. आणि गुडघे मोडल्या म्हणले आता विचार केली, मनामध्ये विचार करते, रोज आपण देवाच्या दरबारी कीर्तनाला जातो, आज माझे पाये मोडले, आज माझ्या बदलीवर कीर्तनाला कोण जाणार. मनामध्ये विचार केली. निष्ठावंत भक्त होती. 6वा दिवस होता, घरी आली, उठायला ना गेलं, चहा पाणी झाला आणि तेवढ्यात ती आलं तिचा नवरा. नवऱ्याला आलेल्या म्हणले महाराज काय झाले, आज जरा चोपल्यासारखं वाटते. तिनं म्हणली मी पायऱ्यावरून पडले, माझे दोन्ही पाय मोडल्यात, आता मला एवढंच खंत वाटू लागले की तुम्ही आज माझ्या बदलीवर कीर्तनाला जावं. 7 दिवस कीर्तनाला जावं तेव्हा देव सुद्धा आपल्याला कुठंतरी डोळे उघडून जरा बघतो. त्यानं म्हणला मी कीर्तनाला अजिबात नाही, ती तुलाच वाटून दिली, तू जा. लावली त्याच्या मागे महाराज किरकिर, एवढी लावली एवढी लावली. त्यानं म्हणला महाराज ही घरची किरकिर ऐकण्यापेक्षा तिथली तर किरकिर ऐकावं म्हणला. आता ही किरकिर आहे, किरकिर म्हणला तेवढं. चला म्हणला, मग बायकोला म्हणला कीर्तनाला कसं जावं लागतंय. आमच्या पांडुरंग महाराजांनी धोती घालावं लागते, टोपी घालावं लागते, सगळं घालून कीर्तनाला वागते, उपरनं टाकून यावं लागतंय. आला महाराज, मग ती धोती काही घालायला म्हणलं पॅन्ट घालून आला आणि घातला ती घातला आणि भगवा घातला. भगवा घालून असं समोर आल्या आल्या कीर्तनकाराला एका आमच्या बालाजी अण्णासारख्यानं म्हणलं कधीच न येणारा माणूस मंदिरात आला, त्याच्याकडे थोडं बघा. बघा म्हणल्या म्हणल्या कीर्तनकारानं म्हणलं ती गर्दा करू लागली का नाही, आता गेले बघा निघून. तसं तिथं बसला तेव्हा त्या तिथं कीर्तनकारानं म्हणला आलो का जय हरी, आणि दृष्टांत दिला लवकर का सिद्धांत पटवण्यासाठी आला. म्हणला जय हरी आलो का या. कीर्तनकारानं ह्यानं म्हणला कीर्तनकाराला माझी कसं ओळख, कुठं वैशिका होता पहिल्या जन्मीचा. म्हणला महाराज माझ्याकडेच बघलेला म्हणला कीर्तनकारानं, त्या वाट्यावरच बसला. कीर्तनकारानं म्हणला आलो का बसलो का बसा, माझ्याच कस काय मागी लागले. उठलं गेलं घरला. कीर्तनकार म्हणलं चाललो का जावा आणि बॅटरी लावून जावा, पड चला अंधारात म्हणला कीर्तन. हे घरी गेलं ना असंच कीर्तन चालू होतं. 6:10 सव्वा 10 वाजलेले होते. बायकोला म्हणली एवढ्या का लवकर आलो, कीर्तन चालू आहे की म्हणली अजून. हे म्हणला कुठला कीर्तनकार असते का, आलो का या मंडाले, बसलो का बसा मंडाले, गेलो का असलं कुठलं कीर्तन असते, कुणा संताचं नाही काही नाही म्हणला. बायकोनं म्हणली कडकड कडकड बोट म्हणली असलं तुम्ही भजनाला जाणं गेला देवाच्या मंदिरात म्हणून तर मिठाला मिठन पिठाला पीठ लागणार गेले. आता गपचीप झोपा नसता कोपऱ्यातली काठी घेऊन झोपी ती म्हणली. आणि हे गपचीप बाजावर झोपलं आणि झोपलं ती झोपलं. आणि ह्याला एक रोग होता झोपीत बोलायचा आणि झोपीतच पाठ केलं आलो का या, बसलो का बसा, गेलो का जावा, पाठच केलं. कीर्तनकाराचे शब्द झोपीत बोलायला लागलं. संध्याकाळी 2 वाजले आणि तेवढ्यात त्याच्या घरी 5 चोर चोरी करायला आले. 5 चोर चोरी करायला आले आणि चोरावानं असं पाऊल टाकल्या टाकल्या ही झोपीतच म्हणतंय आलो का या. हे न कळालं का बघा बरं का, देवाचं नाव घेतलं का, ह्याला कळालं का चोर आलेले. चोरावाने विचार केले, चोरावाने मध्ये आले, साखळे लावले, म्हणले अरे म्हणले पाटील चिवे आलो का या. अरे म्हणले पाटलानं आपणाला बघितले, बसा म्हणले खाली. हे झोपीतच बोलतोय. चोर वलसावलीला बसल्यावर पाटील म्हणला बसलो का बसा. कीर्तनातली भाषा झोपीत बोलत.
चोरावाने म्हणले पाटलानं आपल्याला पक्क बघितलंय म्हणजे आता पळ काढायचं म्हणजे चोराला पळ सुद्धा काढायला नाही. काय काय चोराला चोरी कस करावं ही चुकी करणार. एक म्हातारी होते आणि त्याच्या घरात 2 चोर घुसली. त्या म्हातारीला राता नळतो संध्याकाळी दिसत नव्हतं. एक सज्जावर गेलं चोरी केला डब्बा बघायला खाली लपलं. बघता बघता त्या सज्जावर चढणाऱ्या चोराच्या हाताने एक डब्बा खाली पडल्या म्हातारीच्या अंगावर पीठ सांडा म्हातारी उठली म्हणली आपल्या घरात चोर तर घुसाय नाही की म्हणली कैलासातल्या महादेवा तुला ठावर रे म्हणली. आणि वरी लपलेल्या चोराचं नाव महाद्या होतं. आणि ती महाद्या काय म्हणला ए म्हातारे म्हणला माझं कशाला नाव घेऊन आलीस. त्या बाजूच्या खाली ती पांड्या लपले तिचं बिगी की ठेव का चोर. हिनं म्हणली कैलासातल्या महादेवा तुला ठावर ये म्हणलं. वरल्या महादेवा म्हणतो माझं कशाला नाव घेऊ लाईस या पांड्याचं बी नाव घे की. अवघड झाल्या त्या गोष्टी. चोराला चोरी कसं करावं कळणार. पाटलानं म्हणलं आलो का या बसलो का बसा. चोरानं म्हणले पाटलानं आपल्याला बघितले म्हणे पळ काढले. ही म्हणते चाललो का जावा. कीर्तनातली भाषा घरी बोल. सकाळ झाली मायबाप. सकाळ झाल्या 4-5 बी चोर स्नान पूजा करून पाटलाच्या घरी आले. पाटलाचे पाय धरले. पाटील जय हरी जय हरी जय हरी. हे सकाळी माझ्या घरी एवढे लोक कस काय आले म्हणला. कधीच नाही येणारे लोक म्हणला. रात्री कीर्तनाला गेलो म्हणून काही फरक पडला. म्हणले पाटील रात्री झालं हे घ्या म्हणला 10 लाख रुपये कॅश आणि 1 तोळा सोनं. काय 1 किलो सोनं आम्ही किती दिवस चोरी केलतो सगळं घ्या पण पुण्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊ नका म्हणला. पाटलानं म्हणलं नेमकं झालंय काय कळाले ना तुम्हाला. नेमकं झालंय काय म्हणला. रात्री आम्ही चोरी करायला आलो की तुम्ही आलो का म्हणलो. बसलो की वलसावलीला बसलो का म्हणलो. आणि चाललो की चाललो का तुम्ही आम्हाला बघितला म्हणला. तेव्हा ह्याला कीर्तनातली भाषा कळाली. रिमोट बदलला आणि म्हणला अरे रे 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 म्हणला माझी बायको रोज कीर्तनाला जाते आणि त्या बायकोचं पुण्य म्हणून मी 1 दिवस कीर्तनाला गेलो तर देवाने मला एवढं धन घरला आणून दिला. एवढी ताकद त्या नामामध्ये आहे. विठ्ठल म्हणून मायबाप आपुला तो एक देव करुणी घ्यावा त्याने विन जीवा सुकून. जो तुम्ही देव निवडता त्या देवाला निवडा आणि तेव्हा देवाची म्हणून भावे सुजा करा. बरं का मला सांगा देवापेक्षा मोठं कोण आहे. ओय खाली बसलेले देवापेक्षा मोठं कोण आहे. हा संत होऊ शकत नाहीत. देवापेक्षा मोठं का आहे सांगतो तुम्हाला. देवापेक्षा मोठे संत नाहीत. देवापेक्षा मोठे आई वडील नाहीत. देवापेक्षा मोठे गुरु नाहीत. देवापेक्षा मोठं देवाचं नाव आणि ते नाव आपण सर्वांनी प्रेमाने एकदा घेऊया. विठोबार कुमारी विठोबार कुमार टाळी टाळी विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई बंदरी गवर है हरि ज्ञान तुकारा विठोबार कुमाई विठोबार कुमार कुमाई विठाल 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 कुंडली गवर है हरि श्री ज्ञान विठोबार कुमाई विठाल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोये एरते माईक दुःखाची गणती नाही आदी अंती अवसान. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला सुखाची प्राप्ती करत सांगत असताना सांगितले हा कलियुगातला जन्म आहे आणि या कलियुगातल्या माणसाला जर जगायचं झालं तर या कलियुगातलं हे नाम सार आहे. कलियुगामध्ये माणसानं कुण्याही देवाचं नाव घ्यावं. कलियुगामध्ये जो नाम घेतला तोच तरुण गेला. बरं का
नामामध्ये एवढी ताकद आहे. देवापेक्षा मोठं कोणी नाही. देवापेक्षा मोठं देवाचं नाव. आणि ते नाव जर आम्ही निस्वार्थ भावनेनं मनोभावानं जर घरी घेतलो तर यम सुद्धा दुरुनी पाहतो. यम येतो ना, येणार आहे बरं का न्यायला. किती बी चांगली पंगत करा, किती बी चांगलं कीर्तन करा, किती बी चांगला मृदंग वाजवा, एक दिवस घड्याळ बंदच पडणार आहे. बर, पडण्याच्या अगोदर एक काम करा, यमाला लाजावा असं कार्य करा. कारण आजकाल काळा बाजार लय चालू झालाय. टेबलाच्या खालून किती जरी काळा बाजार केलं तर यमापाशी काळा बाजार चालणार का? चलते तुमच्याकडे? हा, सगळ्या काळा बाजार चालतात. एकाला न्यायला यम आला, काय आला? यम. सगळ्यांनाच जायचं आहे. यम न्यायला आला आणि महाराज ह्याला फोन लावला, उद्या सकाळी 7 वाजता तुम्हाला माझ्यासोबत उदगीर गाडी धरून यायचे. ह्यानं म्हणला बायकोला, आणि म्हणला काय झाली? म्हणली बायकोनं, जरा तोंड तुमचं चोपलंय. यमाचा फोन आलता म्हणला, आणि फोन करून सांगितलाय की उद्या सकाळी 7 वाजता तुम्हाला माझ्यासोबत यायचंय. बायकोनं म्हणली केव्हा फोन केलते? आत्ताच केलते म्हणली. मग येऊ द्या की म्हणली त्याला. कसं नेते तुम्हाला बघतेच म्हणली. 7 वाजता येते ना. मग तिनं म्हणली महाराज गावात सप्ताह चालू, सप्त्यापुरतं तर थांब म्हणा. ये मला सप्ताह बिप्ता काही नाही महाराज. कुठंही येतंय, मोटरसायकलीवर येते, रेल्वे मध्ये बसवून येते, एक्सप्रेस गाडी मध्ये बसवून येते, कुठे बी येते. बायकोनं म्हणली येऊ द्या संध्याकाळी मुक्कामाला यम आला. मुक्कामाला यम आल्या महाराज दाराला ठोकवलं, दाराला ठोकलं, टापला. यमाला पाय धुवायला पाणी दिली, चहा पाणी झाला. तुम्ही माझा जसा पाहुणचार केलात ना, आल्या आमच्या बालाजणांनी खूप सुंदर पाहुणचार केला बरं का. आनंद वाटला मला. कारण प्रत्येक गावात असे आवडीचे लोक नसतात. पाहुणचार केला, यमाला चहा पाणी झालं. आणि यमाला त्या माय माऊलीने विचारलं, महाराज तुम्ही जेवणामध्ये काय घेणार? त्यानं म्हणला, महाराज तुमच्या मृत्यू लोकांमध्ये काही जरी केलं तर मला आनंद वाटतो. तुम्ही साधी चटणी भाकर जर केलं तर मला चालतंय म्हणला यमानं. हिनं जेवायला महाराज पुरणाच्या पोळ्या, आता ती भजे पापडं सगळं केली. आणि नवऱ्याला म्हणली उदगीरला जाऊन एक ती हराळी फवारायचा डब्बा घेऊन या म्हणली. यमाचाच काटा काढती म्हणली म्या. हराळी फवारायचा डब्बा घेऊन आली, त्याला काय म्हणतात राऊंडअपचा डब्बा घेऊन आली. अर्धा लिटरचा सगळ्या जेवणामध्ये मिसळली आणि वाढली यमाला. आता ती यम मरते होय. यमानं सगळं महाराज ती खाल्ला आणि खाल्ल्या यम गेला. हो, मेला यम. आणि यमाच्या जवळ होतं एक बुक, आणि त्या बुकावर ह्याचं 1 नंबरला नाव होतं. 1 नंबरला नाव असल्यावर म्हणलं महाराज आता यम तर गेलाय म्हणला. दोघा नवरा बायकोनं काळा बाजार केले. 1 नंबरचं नाव शेवटला घातले. आणि घातल्या सकाळी 5:30 वाजता झाला. काकडा झाला, हरिपाठ झाला, सगळं झाल्यावर हे उठला यम. यमानं म्हणला, वा तुमच्या घरामध्ये अगरबत्ती लावून किती सुंदर श्वासोश्वास आहे, देवाचं नामस्मरण आहे. असं वाटलाले एवढ्या नामस्मरणाला बघून तुमच्या नवऱ्याचं मरण माफ म्हणला. माफ केला. हो, माफ केल्या महाराज हिने काळा बाजार केलते. तुमच्या नवऱ्याचं नाव 1 नंबरला होतं, त्याला नेहना म्हणला. ज्याचं खालून 1 नंबरला नाव आहे त्याला घेऊन जाणार म्हणला. यमानं लिस्ट पलटी केला. 7 वाजून 1 मिनिटाला हार्ट अटॅकचा झटका आला आणि यमानं उदगीरच्या गाडीने घेऊन गेला. किती जरी यमाजवळ काळा बाजार करा, त्या अगोदर आम्हाला जर हे जीवन जगायचं झालं तर सुंदर जीवन जगायला शिका. माय बाप माझे कबीर म्हणू लागले, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. ओ जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. जे पाहिजे होतं ते मिळवलं नाही आम्ही. जे पाहिजे होतं ते कवा मिळवलो, आम्हाला कवा कळावलं. जेव्हा आमच्या हाताला धरून येम नेहू लागला तेव्हा आम्हाला मी कोण होतो हे कळायला लागलं. मायबाप 2 दिवसाचं जीवन आहे. सुंदर जगायला शिका. घरातल्या माणसाची किंमत आपणच करायला शिका. का कबीर म्हणू लागले, क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. इस जगत सराय नैन
मुसाफिर रहना 2 दिन का, मुसाफिर रहना 2 दिन का, क्यों वीरता करे गुमान मूर्ख इस धनी और जोगन का है। बंद मुट्ठी आया जग में खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा। 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला। किती सुंदर जीवन आहे। जसं देवानं ठेवलं तसं जगायला शिकावं माय बाप। सगळ्यांना जे एक दिवस ही जग सोडून जायचं आहे। ज्या दिवशी आम्ही गेलो त्याच्या अगोदर तुकोबाराय म्हणू लागले, क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार। अनेक रोगानं भरलेलं असे नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। आपला जर दिवस गोड व्हायचा झाला शेवटचा दिस बर का। आता तुम्ही अन्नदान केलात ना, सांगू का थोडं। एक माणूस जेवण आपण घरामध्ये आपल्या जीव घातलो, एक माणूस तर 1 जन्म दुसरा चांगला मिळते। 1000 लोक जीव घातलो की 1000 जन्म चांगले मिळतात। लाख लोक जन्म जीव घातले की लाख लोक असे 84 कोटी योनी जन्म आहेत आपले। पक्ष्याचा, मांजराचा, कुत्र्याचा, झाडाचा सगळे जन्म झाल्यावर माणसाचं पुण्य शिल्लक राहिल्याशिवाय माणसाचा जन्म नाही। तुम्ही म्हणसाल मेलो की पुन्हा लगेच जन्म, अजिबात नाही। ट्रॅफिक जाम झाले, एकेका माणसाला 400 वर्ष लागले जन्म घ्यायला। कारण चांगली माणसं रोज जन्माला येत। 1 लाख लोक जन्मले की 1 टाळकरी जन्मतो। 1 लाख लोक जन्मले की 1 टाळकरी जन्मतो। 2 लाख लोक जन्मले की 1 महाराज गायक जन्मतो। 3 लाख लोक जन्मले की 1 पीटी मास्तर जन्मतो। 5 लाख लोक जन्मले की 1 ब्रदर मास्तर जन्मतो। 10 लाख लोक जन्मले की 1 कीर्तनकार जन्मतो। आणि 100-400 वर्षाचा काळ गेला की 1 संत जन्मतो। विठ्ठल सत्यता आहे आमच्या संतांची बरं का। म्हणून हे जे आम्ही करू लागलो हे सगळं महाराज दुःखाची जनते आहे। आम्ही सुखासाठी करू, दुःख आमच्या एवढे पुढे आहे बरं का। सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, एवढं सुख आहे त्या सुखासाठी आम्ही धडपड करू लागलो। म्हणून तुमच्या गावात एवढा अट्टास केला जातो। पण हा अट्टास सर्वांनी करावा। आणि हे म्हणत असताना महाराज आमचे तुकोबाराय काय म्हणू लागले बघा 3ऱ्या चरणामध्ये, अविनाशकारी आभोलिया
करिया पुलिया इसे लावी विना पिसे गोविंदाचे प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून तुकोबा राय तुम्हा मला सांगितले बाबा हा सर्व खोटा टोप आमचा कशाचा कामाचा आहे जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आमचं जीवन आहे तोपर्यंत खोटा टोप करायचा बाबा तुमचं वय किती आहे फुकट झालं का नाही आहे? वा इमानदारीने त्यांच्याबद्दल एकदा सगळे टाळ्या वाजवा तुम्ही फुकट झाला का झाला फुकट आता इकडे तर अर्धेच आहे सगळे आम्हाला लय अवघड झाले आम्हाला जर कुठे एसटी उभायचं स्टॉप नसलं तरी बी उभा कुठलाय आम्हाला फुल तिकीट आहे ना म्हणलं महाराज एका जागी म्हणलं महिलेला यांना उठून जागा द्या कारण त्यांच्यावरची एसटी झाली ही अर्धे ही अवघड झाली एसट्या घ्यायच्या म्हणून आता गाडी घ्यायचा विचार करतो ना मी एसटी जाणं अवघड झालं तुम्हाला आम्हाला सगळे फुकट होऊन गेले का बघा या बाबाचं वय ह्यांचं वय आणि त्या बाबाचं वय ही जी बसल्यात नाही धोत्रेवाली हिने कुणी 80 कुणी 75 कुणी 90 ला गेले माऊली आपण तिथे कसं जाय ना बरं का खाद्य बदललं विचार बदलले आणि नेट बदललं म्हणून महाराज नेटमुळे आज लोक चालले कुणाला हार्ट अटॅकचाच गाठा गवला बरं का माऊली तुम्ही सुंदर सिस्टीम या ठिकाणी लावलेले पण त्याच्यामध्ये जास्त गुंतू नका मोबाईल कामाचा तेवढाच आहे आणि वाईट तेवढाच आहे का माझ्या मोबाईल मध्ये भरपूर नेट आहे पण मी फक्त 1 घंटा मोबाईल बघतो दिवसातून बाकी सगळं नेट निघून जात मोबाईल मध्ये काय हो का आपण त्याचे चांगले विचार घेतलो तर मोबाईल आहे असा वाईट विचार घेतलो माणसं बिघडून चालले आज मोबाईलच्या पुढे माणसाला काय कळना गेलं माणसाची मनस्कृती बदलली काय पहिल्याचा काळ होता महाराज आमच्या गावात 40 वर्ष झालं सप्ताह आहे ज्या दिवशी हरिभक्त पारायण वैकुंठवासी सोपान काका इसाद महाराजकडे आमच्या गावामध्ये सप्ताह चालू केला पहिला सप्ताह चालू केला गुळाचा शिरा सुद्धा गावातल्याला खायला भेटायचा लाह्याच्या प्रसादावर हरिनाम सप्ताह आमच्या गावामध्ये चालू झाला आणि तिथं पोचून आज शेवटच्या दिवशी लोकांना जामून खायला वेळ नाही एवढी देवाची आमच्यावरती कृपा झाली हेच आमच्यासाठी सुखाची प्राप्ती आहे आणि हेच आमच्यासाठी सुख आहे माणसानं बघा सुखासाठी पैसा बघू नये सुखासाठी काही बघू नये का वाल्या कुळाला ओळखीताव का वाल्या कोण होता त्यांच्या गावला गेलो तुम्ही ऐकून माहित आहे बाबा तुम्हाला मला ऐकून माहित आहे वाल्याचा वाल्मिकी कसा झाला किती रांजण भरला होता वाल्यानं कशाचे खड्याचे पापाचे हो वा खड्याचे पापाचे हो एक माणूस मारला की एक खडा टाकायचा एक माणूस मारला की एक खडा टाकायचा कशासाठी लोकांची लूट करायचा जंगलामध्ये राहायचा वाल्या जंगलामध्ये राहत असताना नारद मुनीनं देवाला विचार केले वाल्या लय माजलाय म्हणले काय करायचं महाराज जिथं अति तिथं माती नारद मुनीनं म्हणला महाराज मी जाऊन बघतो वाल्याला सांगून बघतो वाल्याचं 7 रांजण भरल्यात वाल्याचं पाप लय झालंय काय करावं मी वाल्याला जाऊन समजावतो नारद मुनी देवाची आज्ञा घेऊन निघाले देवाची आज्ञा घेऊन निघाले असं जंगलामधून नारद मुनी जात होते श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण वाल्याच्या कानी हाक टाकली कोण आहे तो देवाचं नाव घेणारा म्हणला ताडकन त्या कॅमेरावर येऊन उभा टाकला हु आर यू वाल्या इंग्रजी बोलत होता हु आर यू म्हणल्या तू कोण आहेस नारदानं म्हणला मी नारद कसला नारद इथून कशाला चाललायस काढला शस्त्र वाल्यानं नारदाला मारणार तेवढ्यात म्हणला वाल्या तुला मला मारायच्या ना माझ्या काही गोष्टी ऐक आणि मला मार कशासाठी एवढं पाप करतोस वाल्या तुझे 7 रांजण भरल्यात उलतल्यात तरी पण तू एवढं पाप करतोस हाडाचे डोंगर लागल्यात तेव्हा वाल्यानं सांगितला माझ्या घराला सुख लागावं म्हणून हाच खटाटोप चाललाय मी लोकाला मारतो त्याच्या खिशातला मोबाईल घेतो त्याच्या खिशातले पैसे सोनं नाणं घेतो आणि माझा उदरनिर्वाह बघतो माझा धंदा आहे म्हणला नारदानं म्हणला बायको लेकर तुझा आहे का हो म्हणला माझा आहे एकच काम करा तू मला मार अगोदर घरी जाऊन ये म्हणला घरी जाऊन ये म्हणल्या महाराज घरी गेला आणि त्याच्यासोबत नारदही गेला आणि नारदानं महाराज घराकडे त्याला वाल्याला घेऊन गेला आणि बायकोला म्हणला मी 7 रांजण भरला पापाचे त्याच्यातलं अर्ध पाप तू घे म्हणला बायकोला नारदानं सांगितल्याप्रमाणे बायकोनं म्हणली तुला काय येड लागली का म्हणली तुला का माणसं मार म्हणले हो तुझं पाप तू भोग मी घेऊ शकत नाही ना त्यानं म्हणला कस काय पैसे जमतात सोनं जमतात मी लोकांना मारून आणलेले पण पाप जमत नाही बायकोनं म्हणली जमणार नाही तुला घ्यायचंय तुझं फेड म्हणल्या बायकोनं नकर अंगात आल्यावणी केली आणि फेफडा आल्यावणी केली
झटका आला तिला. मग वाल्यानं म्हणला तेवढ्यात काय झाले, मला झटका आलाय, अर्धा माझा त्रास तू घे. वाल्यानं म्हणला मी तुझा त्रास अर्धा कसं, मग तिने म्हणली मी तुझा अर्ध पाप कसं घेऊ. तवा वाल्याला कळालं आपलं कुणी नसतं, नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे. वाल्या विचार करू लागला, नारदाचे पाय धरला, देवा मला माफ करा, माझं चुकलं. सज्जन मायबापो, जिथं माणसं मारत होता तिथं वाल्या आला, एका पायावर थांबला, देवाचं नाव स्मरण करू लागला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जसं आपण काल परदेशी म्हणतो ना, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा जय राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. आपण अगोदर म्हणत होतो ना, काही काळात आपण म्हणत होतो बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. आता असं म्हणायचं नाही, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम, राम के प्यारा है, राम के प्यारा है, भवनपुरी का धाम, बनाए है मंदिर, बनाए है मंदिर, बनाए है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, मंदिर बन गया. आज सगळ्या जगानं बघितला आमच्या जीवनामध्ये, आमच्या इसवी सन मध्ये, आमच्या कुळामध्ये रामाचं भव्य दिव्य मंदिर झालं. काल व्हॉट्सअपवर बातमी आली, काल व्हॉट्सअपवर बातमी आली, आम्ही हिंदू लोक तर दर्शन घेतोच घेतो, तर महाराज अमेरिका नाही, अमेरिकेचे लोक येणारच आहेत. पण कालच्या तारखेला 25,000 मुस्लिमांनी दर्शन घेतलं, त्याचं नाव आहे राम. 25,000 लोकांनी आतापासून दर्शन घेतलं, मुस्लिम समाजाच्या लोकांनी दर्शन घेतलं, त्या देवाचं नाव राम आहे. महाराज एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम रामाचं आज मंदिर झालं. खरं सांगा 22 तारखेला किती आनंद झाला, किती आनंद झाला, जीवनातला खरा आनंद झाला. आणि महाराज देशाच्या एक पंतप्रधानाच्या हस्ते एकच ऑर्डर आली, आणि महाराज एवढी मोठी दीपावली साजरी झाली. वाटलं का तुम्हाला? मला तर वाटलं बघा, 22 तारखेला खरंच माझ्या घरी कुठंतरी राम आले हे. सजा दो घर सी गोकुल सा, मेरे भगवान आए हैं. आणि त्या देवाचं स्वागत आपण केलं, आणि हे सुखाची प्राप्ती आमच्यासाठी आहे. म्हणून महाराज अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. कितीतरी माणसानं अट्टास केला, कितीतरी कार्य चांगलं केलं, या जगासाठी, या गावासाठी, आपल्या घरासाठी माणसानं काहीतरी करावं आणि आपली कीर्ती पाठीमागे ठेवावं. जसं कीर्ती संतांनी पाठीमागे ठेवले, तसं या जगासाठी आणि आपल्यासाठी काहीतरी करावं. महाराज शेवटच्या चरणात सांगू लागले.